नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता घेऊया राजकारणातल्या दिवसभरातल्या घटनांचा सुपरफास्ट आढावा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मागच्या काही दिवसांपासून चाललेल्या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आणि प्रशासनाकडे विचारपूस करण्यासाठी आमदार रोहित पवार पुणे विद्यापीठामध्ये दाखल झाले. विद्यापीठ आवारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. जोपर्यंत कुलगुरू तिथे येत नाहीत तोपर्यंत तिथून मी उठणार नाही अशी भूमिकाच रोहित पवारांनी घेतली. मानहानी प्रकरणी खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात गैरहजर होते. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गावबंदी करण्यात आल्यामुळे न्यायालयात हजर राहणं शक्य नसल्याचा राऊत यांच्या वकिलाने न्यायालयात अर्ज केला. मात्र हा अर्ज न्यायालयानं नामंजूर केला. पुढच्या तारखेला राऊत हजर न राहिल्यास पकड वॉरंट काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मराठ्यांचं ओबीसीकरण हे अन्यायपूर्ण आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिली. 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदारसंघात भाजपा वॉर रूम सुरू करणार आहे. वॉर रूमच्या माध्यमातून आता प्रत्येक मतदारसंघावर आणि उमेदवारावर मुख्य नेत्यांचं विशेष लक्ष असणार आहे. तसंच मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वॉर रूमची मदत होणार आहे. मतदारसंघातील समस्या आणि प्रलंबित विषयांची माहिती देखील या वॉर रूममधून घेण्यात येणार आहे. एखाद्या मतदारसंघात महायुतीच्या शिवसेना मित्र पक्षाकडे असेल तर ती जागा निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही या वॉर रूममध्ये तयारी करत आहोत अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी दिली आहे. या वॉर रूममध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करणं, अधिक गतिमान पद्धतीनं निवडणूक व्यवस्थापन करणं आणि केंद्र राज्यातील योजना राबवणं अशी कामं होणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एल्विश यादव आरती करतानाचा व्हिडिओ सापडला. त्यानंतर संजय राऊतांनी एल्विश संदर्भात आरोप केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. गणेश उत्सवात अनेक सेलिब्रिटी बोलवले जातात. तो ज्यावेळी रियालिटी शो जिंकला तेव्हा त्याच्यावर कोणताही आरोप नव्हता अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. संजय राऊत ड्रग्ज न घेता ड्रग्ज घेतल्यासारखे बोलत असतात असं म्हणत प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय. देशात अमित शहा कसे सक्षम आहेत, काम करत आहेत ते बघा. राज्यात फडणवीस कसं काम करत आहेत तेही बघा असा सल्लाही दरेकरांनी राऊतांना दिलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एल्विश यादवबाबत प्रश्न उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला. एल्विश महिलांबद्दल अवमानकारक भाषा वापरत होता, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर त्याने आरती केली. या व्यक्तीनं महिलांचा छळ देखील केलाय. तो विषारी सापांचं विष तयार करतो याची माहिती गृह खात्याला नाही का असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. आरक्षणासंदर्भातला जनादेश शासनादेश जरांगेंकडे सोपवण्यात आलाय. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेत त्यांची विचारपूस केली आणि त्यांनी शासनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. मराठा समाजातील सगळ्यांना आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळणार असल्याचं या शासनादेशात म्हणण्यात आलंय. पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या 50व्या गळीत हंगामाचा शुभारंभ झालाय. मंत्री शंभूराज देसाई, चेअरमन यशराज देसाई आणि ज्येष्ठ सभासद यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून हा शुभारंभ झाला. उशिरा ऊस तोडणी झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी या साखर कारखान्यानं 50व्या हंगामापासून गाळप क्षमता वाढवली असल्याची माहिती चेअरमन यशराज देसाई यांनी दिली. धमकी देणाऱ्या गृहमंत्र्यांनी आधी स्वतःचं तोंड उघडावं. अंमली पदार्थांच्या सेवनात जबाबदार कोण? फडणवीस आणि शहांनी उत्तर द्यावं. संजय राऊतांनी हे आव्हान दिलंय. ड्रग्ज मुक्तीची सुरुवात मातोश्रीपासून करा. दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी
तुम्हीच काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा. उपमुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं तर तुमच्या मालकाचं कुटुंब आर्थर रोड तुरुंगात असेल. नितेश राणेंनी संजय राऊतांना हे प्रत्युत्तर दिलंय. एल्विसला वर्षावर नेणारा खासदारच ड्रग्जचं सेवन करतो. मुख्यमंत्र्यांच्या टोळीतला तो खासदार कोण? संजय राऊतांनी गंभीर आरोप करत सवाल उपस्थित केला. आदित्य डिनोसोबत काय करायचा? नितेश राणेंचा संजय राऊतांना हा सवाल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडीडी चाळीची पाहणी केली. पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाची राज यांनी पाहणी केली. यावेळी राज ठाकरेंनी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी करत परिसरातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. स्थानिकांनी राज ठाकरेंकडे अनेक तक्रारी देखील केल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी आपली यलगार यात्रा सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणादरम्यान रविकांत तुपकर यांनी आपल्या आंदोलन स्थगित केलं होतं. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटल्यानंतर पुन्हा एकदा रविकांत तुपकर देखील विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. 5 नोव्हेंबरपासून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यात यलगार यात्रा काढणार आहे. नेपाळमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि हानीबद्दल पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलंय. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीनं उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमच्या सर्व संवेदना या परिवारांच्या सोबत आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं असं म्हणत नेपाळच्या घटनेवर मोदींनी ट्विट केलं. नियमबाह्य भरती केल्याप्रकरणी हिरे कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अद्वै हिरे उद्धव गटाचे नेते आहेतच. अद्वै हिरेंसह माजी आमदार अपूर्व हिरेंवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. शासनाची वेतनापोटी लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय. शिक्षण उपनिरीक्षक यांनी हा गुन्हा दाखल केलाय. गोंदिया जिल्ह्यात 4 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर 10 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक असलेल्या गावांमध्ये राजकीय वातावरण तापलंय. जिल्ह्यात 4 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. मतदानाच्या माध्यमातून थेट जनतेतून सरपंचांची निवडणूक होणार आहे. सरपंच पदाच्या 4 जागांसाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यानं गावचं कारभारी पण आपल्या हातात यावं यासाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. सध्या गावचावडीवरील ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे साऱ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय. यामध्ये देशमुख गटाची जनपरिवर्तन आघाडी, बोबडे गटाची विकास आघाडी तर कुटे गटाची ग्रामविकास आघाडी अशा 3 आघाड्यांमध्ये लढत आहे. या तिन्ही आघाड्या भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रणित आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे कारभारी होण्यासाठी सर्वच आघाड्यांनी कंबर कसली. गिरीश महाजन यांच्या कार्यकाळात वैद्यकीय शिक्षण विभागात मोठा गैरव्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट सुप्रिया गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. वैद्यकीय शिक्षण विभागातील खरेदी कंत्रांमध्ये अनियमितता झाली असून त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय.